कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। बोला। माझं अरेंज मॅरेज आहे। मला प्रपोजल आलेलं आणि माझी आईच बसलेली माझ्या बाजूला आणि याचा जसा फोटो बघितला तसा म्हणाली की अरे सोनू निगम छान आहे हा। तो सोनू निगम। तुम्हाला सोनू निगमची गाणी आवडतात? हो, कुठलं आवडतं? कल हो ना हो। म्हणा। तुम्ही देखो ना ये क्या हो गया, तुम्हारा हूँ मैं और तुम मेरी, तो हैरान है। कोणती? आता हैरान आहे। तुम्हें क्या कहूँ कि दिल में हुई कैसे चांदनी। अच्छा, म्हणजे ज्या क्षणी त्यांना बघितलं त्या क्षणी हेच गाणं आलं मला। हो हो हो, माझ्या आईच्या। नमस्कार, माझं अरेंज मॅरेज आहे, पण मला सगळेजण लव्ह मॅरेज आहे असंच विचारतात। का? आमचा जवळपास चेहरा खूप सारखा आहे, बोलका स्वभाव दोघांचा आहे आणि माझ्या उंचीमुळे जरा आमच्या ठिकाणामध्ये खूप प्रॉब्लेम आले। माझे आईवडील खूप परेशान होते माझ्या उंचीसाठी, तर ठिकाण पाहून पण लिटरली असे बुटके मुलं यायचे। मग वडील एकदा दोनदा चिडून बोलले की तू का सगळ्याला नकार देते, काय होतं थोडंसं कमी उंची असली तर वगैरे, तू आता जर कोणाला होकार नाही दिला ना तर मी पाहणारच नाही म्हणे ठिकाण तुला। मग एका मैत्रिणीच्या लग्नामध्ये आत्ता जी माझी सासरचे लोक आहेत, माझा नवरा सोडून सगळे आलेले होते त्या लग्नाला आणि मी आपलं चक्रा मारत होते, इकडून तिकडून जात होते, तर सगळे माझ्याकडे बघायचे। तर मला तर सवय झाली होती आता लग्नात कुठे गेले की पाहणार बाबा आपल्याला म्हणून। तर माझे सासरे सासूबाईंना म्हणतात की अगं ती एक उंच मुलगी दिसते म्हणे, आपल्या मयूरसाठी कशी आहे म्हणून। मग मी स्टेजकडे जेव्हा जायला लागले तेव्हा एका मुलीने मला मिठी मारली, कारण मी शाळेमध्ये टीचर होते आणि ती स्टुडंट होती माझी आणि आमचे कॉमन ते फॅमिलीमध्ये मेंबर होते। मग बाबा म्हणे ही तर आपली नातेवाईक आहे, ही हिला मिठी का मारती, म्हणजे ही हिची ओळखीची असणार। मग त्यांनी तिला विचारलं ही कोण आहे बरं तू त्यांना मिठी मारलीस वगैरे, ती म्हणजे ती आमची टीचर आहे शाळेतल्या। मग ठीक आहे, मग ते माझ्या मागे आले स्टेजपर्यंत सासू सासरे आणि नंतर विचारलं की तुझं कोणी आलं आहे का आई वडील वगैरे, त्यांना सांगितलं आई आली आहे। मग आईजवळ चौकशी केली, पत्रिका वगैरे सगळं मॅच झाल्या हे केलं, पण आमचे आहो तेव्हाही नव्हते। ते कुठे होते? ते जॉबमुळे बाहेर होते, पण लग्नाला नव्हते आलेले। तुमच्या लग्नाला नवरात नव्हतं? आम्ही एका लग्नात। अरे मला काय तुम्ही असं टेन्शन, बघायला नव्हते ते नव्हते, लग्नाला पण नव्हते, म्हटलं काय हे। मग सगळ्यांना घरी बोलवलेलं आणि माझ्या सासूबाई सांगतात ह्यांना मुलगी खूप चंचल आहे, खूप चांगली दिसतीये, कामाची दिसतीये, खूप चांगली आहे, तू हो म्हण खूप चांगली आहे वगैरे। ते म्हणतात मी पाहिलंच नाही अजून तिला, तर मी कसं काय लगेच हो म्हणून, फोटोवरून ठीक आहे मला एकदा भेटायला तर लागेल। मग त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी एकदा बोलवलं 8 दिवसांनी, तर त्या दिवशी मी त्यांना पाहिलं, त्यांचा स्माइली फेस बघूनच माझ्या मनात एकदम झालं की हा, म्हणजे तुम्हाला बघितल्यावर हसले ते? हसले। त्यांनी मला दुरून पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर ओढणी होती एक चमकीली, तर म्हणे बदन पे सितारे, असं त्यांनी ते गाणं गाणं इकडे सोनू निगम, इकडे बदन पे सितारे गाणं। आता तुमच्या स्वभावात कुठला बदल झाला पाहिजे असं अहो म्हणतात? मी खूप रागीट आहे आणि त्यांना असं वाटतं की, आणि मी निर्णय घ्यायला कन्फ्यूज होते पटकन। त्यांचं असं म्हणणं आहे की तू थोडंसं चेंज कर, त्याच्यामध्ये विचार करत जा प्रत्येक गोष्टीचा आणि मग तू निर्णय घेत जा, असं त्यांचं म्हणणं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।